मराठा आंदोलक मरीन ड्राईव्हवर या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उतरलेत। मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, या संपूर्ण परिसरात सध्या मराठा आंदोलकांची गर्दी दिसते, काय अपडेट्स? मोहिनी, आपण पाहतो की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 3 दिवसापासून मराठा बांधव हे मुंबईमध्ये आलेले आहेत। मात्र आता ते मुंबईतल्या वेगवेगळ्या आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा फिरताना पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्यावरती आपण पाहतोय हा जो नेकलेस व्ह्यू आपल्याला पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय, तिथे शेकडोंच्या संख्येने हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते भ्रमंतीसाठी उतरल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी ज्या आतमधल्या कठड्याच्या आतल्या भागामध्ये हे मराठा बांधव उतरलेले होते, मात्र पोलिसांनी त्यांना समजावलं आणि तिथून बाहेर काढलं, कारण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका अशा प्रकारची सूचना या कठड्यावरच्या प्रत्येक पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांना वारंवार पोलीस देत असतात। मात्र आजही या मराठा बांधवांना या आतमध्ये जे उतरलेले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे। मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय जे कठड्यावरती आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांना इथेही अन्न पाणी मिळावं यासाठी एक टेम्पो या पूर्ण फुटपाथवरून पुढेपर्यंत जाताना पाहायला मिळतो आहे आणि शेकडोंच्या संख्येने हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते इथे वावरताना दिसत आहेत। त्याचबरोबर घोषणाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते। फक्त मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा नाही तर गेटवे ऑफ इंडियाचा परिसर असेल, त्याचबरोबर गिरगाव चौपाटी असेल, ताज हॉटेलचा परिसर असेल, इथे बरेचसे हे मराठा बांधव जे आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये आलेले आहेत ते बहुतांश लोक हे गावखेड्यातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पहिल्यांदा मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे आंदोलनाबरोबरच याही गोष्टी करता येतील याच्यासाठी ते वेगवेगळ्या भागामध्ये भ्रमंती करतायत। सोबतच आपली निदर्शनं जी आहेत ती सुद्धा सुरू ठेवतायत। हे आपण पाहतोय हा एक ग्रुप मराठा बांधवांचा आपल्याला पाहायला मिळतो जो घोषणाबाजी करताना सुद्धा दिसत आहेत। पुढच्या बाजूला आपण पाहतोय अगदी पुढेपर्यंत जर ही सगळी दृश्य बघितली तर ह्या सगळ्या दृश्यांमध्ये शेकडोंच्या संख्येने हे सगळे मराठा बांधव अजूनही मरीन ड्राईव्हच्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरती वावरताना दिसत आहेत। या आंदोलकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये किंवा या कठड्याच्या खाली समुद्राचा जो आतला भाग आहे तिथं उतरू नये, टेट्रापॉड आहे तिथं उतरू नये, यासाठी पोलीस देखील तितकीच खबरदारी घेत आहेत, वारंवार सूचना देत आहेत। यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल असेल, मुंबई पोलीस असेल किंवा वेगवेगळ्या फोर्सेस ज्या आहेत त्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। आणि फक्त आझाद मैदानचा परिसर नाहीये तर आझाद मैदानच्या बाहेर CST जंक्शन असेल, मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा असेल आणि दक्षिण मुंबईतली इतर जी महत्त्वाची ठिकाणं आहेत किंवा जे काही टुरिस्ट पॉईंट आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। हे आंदोलन किती दिवस सुरू राहणार याचं उत्तर मनोज जरांगे पाटील हे देऊ शकतात, कारण ते स्वतः सरकारला इशारा देत आहेत की जोपर्यंत आम्ही आरक्षण घेऊन आम्हाला मिळत नाही किंवा आमच्या याच्यावरती ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि तशाच पद्धतीचं आवाहन जे आहे ते सुद्धा या सगळ्या मराठा बांधवांना करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की प्रत्येक सिग्नलवरती नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी। त्यामुळे या सगळ्या आंदोलकांनी जीव धोक्यात घालू नये, समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे। मात्र आपण पाहतो या दोन्ही दृश्यांमधून मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलकांची गर्दी झालेली आहे। समुद्र किनारा पाहण्यासाठी इथे मोठ्या संख्येने हे आंदोलक आलेले आहेत। दुसरीकडे CSMT स्थानक परिसरामध्ये सुद्धा मराठा आंदोलकांची ही गर्दी पाहायला मिळते। घोषणाबाजी करत हे सगळे आंदोलक या परिसरात एकत्र आल्याचं आपण पाहतोय। तर एकीकडे